भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात काल निकाल लागला असून अजित पवार गटाकडे पक्ष आणि चिन्ह गेलेलं आहे। यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरत भाजपाचा अध्याय येणाऱ्या निवडणुकीत जनता बंद करेल असा घणाघात त्यांनी केंद्र सरकारवर केला। तर केंद्र सरकारने जी स्क्रिप्ट लिहून दिली होती तीच स्क्रिप्ट निवडणूक आयोगाने वाचली अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली। केंद्रातलं भाजपचं नरेंद्र मोदीचं सरकारचं जो दबाव तंत्र निवडणूक आयोगावर आहे त्याचा परिणाम आपण पाहतोय। केंद्राचं स्क्रिप्ट जी काही तयार केलेली होती मोदी सरकारची, भाजपची, ती स्क्रिप्ट निवडणूक आयोगाने वाजवली। ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाची असो किंवा शरद पवारांच्या पक्षाची असो। आणि केंद्रातले भाजपचे जे अध्यक्ष आहे नड्डा, त्यांनी सांगितलं की जे स्टेट पक्ष आहेत ते आम्ही सगळे समाप्त करू आणि ती त्यांची प्रक्रिया सुरू केली। BJPला लोकशाही मान्य नाही। लोकशाही पद्धतीनं जे राजकीय पक्ष निर्माण झाले ते पक्षही त्यांना नको, हे त्याचं हा अध्याय सुरू केलेला आहे। पण आता निवडणुका आलेल्या आहेत, आता भाजपचा अध्याय जनता बंद करेल अशी परिस्थिती आज राज्यात आणि देशामध्ये आहे। महायुती सरकारचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत मंत्रिपदासाठी 1 कोटी रुपये दिले होते असा सनसनीत दावा केला आहे। यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरत तेव्हा 1 कोटी रुपये दिले होते म्हणूनच आता मोठ्या प्रमाणात टोल वसुली करता का असा सवाल उपस्थित करत राज्य सरकार मेलेल्या माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारा सरकार आहे अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। केसरकर म्हणतात की मी शिवसेनेला 1 कोटी रुपये मंत्रिपदासाठी दिले होते। बघा, त्यांचे व्यक्तिगत काय प्रश्न आहेत काय नाही ते म्हणून ते आता टोल वसूल करतात काय आताच्या मंत्रिमंडळात। आज महाराष्ट्रासारखं राज्य कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थेत आपण पाहिलं तर भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच आपल्याला पाहायला मिळत नाही। साध्या कामगारांच्या पेट्या मिळतात, आमदारांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळतं, त्याच्यामध्येही कमिशन खातात। मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं महाराष्ट्रातलं हे भाजपप्रणीत सरकार आहे। त्यामुळे यांना टोल कसे दिले जातात त्याच्यावरची चर्चा राज्यातले मंत्री करतात आहेत आणि त्याचा तो प्रत्यय आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून सागर बंगल्यांचे चक्कर मारणं सुरू आहे। यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी सागर या शासकीय बंगल्याचा अपमान करण्याचं काम भाजपचे लोक करत आहेत। मुस्लिमांचे घर पेटवली तरी आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, आम्ही काही पण केलं तरी आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे असं सांगतात। त्यामुळे भाजपचे लोक एक प्रकारे सागर या शासकीय बंगल्याचा अपमान करत आहेत अशी टीका नाना पटोले यांनी केली। मनसेचे आता सध्याच्या घडीला सागर आणि वर्षावर चक्र मारणं सुरू आहे मनसे पदाधिकाऱ्यांचे, त्याच्यावर काय बोलणार? एक बघा, प्रलोभन देऊन लोकांना नाहीतर ED CBIची भीती दाखवून सागर बंगला काय करतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे। त्यांचे आमदार सांगतात की आम्ही काही पण केलं तर आमचा बॉस तिथं बसलेला आहे। मुस्लिमांचे घरं पेटवली तरी त्यांचा बॉस सागर बंगल्यात बसलेला आहे। सामान्याला लुटलं तरी त्यांचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे असं ते सांगतात आहेत। त्याच्यामुळे त्या सागर बंगल्याला एका शासकीय बंगल्याचा एक प्रकारचा अपमान करण्याचं सातत्यानं भाजपचे कार्यकर्ते करतात, नेते करतात, हे आपण पाहतोय। त्याच्यामुळे सागर बंगल्याच्या गोष्टी कशाला करतात? भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।